सर मला एक सांगा साहेब की तुम्ही शिवसेना सोडली, मधल्या काळामध्ये 2 शिवसेना झाल्या, एकनाथ शिंदेंकडे एक गेली, ठाकरेंकडे. तुम्ही कडवे शिवसैनिक होतात अनेक काळापासून, पवारांबरोबर पण होतात, नंतर तुम्ही शिवसेनेत आलात, आमदार झालात. उद्धव ठाकरेंबरोबर पण तुमचे जवळचे संबंध होते, तुमची मुलं आदित्य ठाकरे जवळचे मित्र होते, सहकारी होते. ठीक आहे, जे झालं राजकारण ते सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्रात एक संस्कृती आहे की आपला संवाद कायम असतो. तुमचं बोलणं झालं उद्धव ठाकरेंशी मधल्या काळात काही? नाही झालं. याचं कारण मी बघा, माझे खरंच तुम्ही म्हणताय ही वस्तुस्थिती आहे, माझे कौटुंबिक संबंध होते किंवा मी आणि रश्मी वहिनी एकाच शाळेतले, एकाच वर्गातले, म्हणजे त्यामुळे, आणि माझी मोठी जी सून आहे ती आणि आदित्य हे एकाच वर्गातले, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. परंतु शेवटी हे कौटुंबिक नातं असताना आदित्य वगैरे भेटल्यानंतर आम्ही बोलतो. वरून माझ्यावर म्हणजे हे सगळे, कारण वरूनची आई आणि वरूनचे मामासुद्धा आम्ही एकाच शाळेतले वगैरे, ते आमचं कौटुंबिक नातं आहे. परंतु शेवटी पक्ष आहे आणि पक्षाची जी भूमिका आहे, ज्या पक्षाचा मी नेता आहे त्या पक्षाची भूमिका मला न्यावीच लागणार. कारण शिंदेसाहेबसुद्धा आम्ही एकत्रितपणे महापालिकेमध्ये नगरसेवक, ते आज आमदार म्हणून, म्हणजे 30 वर्षे तेही आणि आम्ही सोबत आहोत. तो शेवटी ह्या गोष्टी जेव्हा विचार आपण करतो तेव्हा स्वतःच्या नातेसंबंधापेक्षा पक्षहित आणि पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असते, आणि मी पक्षहित आणि पक्षाची भूमिका आज पाळतोय. चला, पक्षाचं हित तुम्ही जपताय आणि तुम्ही लॉयल शिवसैनिक आहात, मराठी, अगदी महाराष्ट्र याच्या संदर्भातला तुमचा विचार अत्यंत स्पष्ट आहे. पण या परिस्थितीत जर उद्या गरज लागली, समजून घ्या, आणि मातोश्रीचाही होकार मिळाला आणि शिंदेसाहेबांचाही होकार मिळाला, तर 2 शिवसेना एकत्र येऊ शकतात का? बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर राजकारणामध्ये जर तर हे कायम असतं. एकनाथ शिंदेसाहेब जी भूमिका घेईल ती भूमिका आमच्या सगळ्यांना मान्य असते. बरं, जर त्यांना काही योजना वाटली की नाही हे आणावं लागेल, तर ते आमच्या पुढे प्रस्ताव ठेवतील आणि आम्ही त्याला मंजुरी देऊ. बघा, असं तरी कुठे कोणाला वाटलं होतं की शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येईल आणि हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल, असं कोणाला वाटलं होतं त्यावेळेस? पण त्यावेळेस उद्धव साहेबांनी निर्णय घेतला. आम्ही, म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब तर मंत्रिमंडळामध्ये सहकारी होते, आम्ही पण मान्य केलं. परंतु अशा काही युत्या आघाड्या किती काळ, किती दिवस, किती वर्ष टिकतात, हा सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आहे की असं काही जास्त वेळ टिकत नाही.